नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील 12 खोली चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरल्याची घटना उघडकीस आली होती। मेट्रो मोबाईल शॉप या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे 2,44,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे। दिनांक 27/1/2026 रोजी 12 खोली एरियामध्ये मेट्रो मोबाईल शॉप होतं। शटर त्यांचं उघडून म्हणजे तोडून तिथे चोरी केली होती। त्याच्यामध्ये जवळपास 2,44,000 रुपयाचा जो मुद्देमाल आहे म्हणजे मोबाईल आणि ॲक्सेसरी वगैरे काही जुने काही नवीन असे ते एकूण त्यांनी चोरला होता। आणि चोरलेला जो माल आहे त्यात काही संशयित जे 2 इसम होते ते त्याचा विल्हेवाट आणि विकण्याच्या अनुषंगाने ते बाहेर गिराईक बघत होते। त्याची आम्हाला 2 दिवसातच आम्हाला माहिती भेटली। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला वर त्या दोन्ही इस्मांना ताब्यात घेतलं। त्या इस्माचे नाव आहे कौशिक उर्फ चिंटा दयाशंकर गेडाम वय 22 वर्ष व ऋतिक उर्फ दत्तू राजेश पाटील वय 22 वर्ष। हे दोन्ही पण आहे मिसाळ लेआउटला आणि कपिलनगरच्या एरियामध्ये राहतात। तर त्यांनी आम्ही त्यांच्याकडे माहिती घेतली असता तर त्यांनी त्यांच्या घरी जे काही मोबाईल चोरलेले होते ते ठेवलेले होते। आम्ही त्यांची पंचासमक्ष घरचडती घेतली असता चोरलेले सगळे मुद्देमाल आहे तो आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे। आरोपीचा पुढील तपास चालू आहे। डीबी पथक चांपे API ठाकूर व त्यांची टीम पुढील तपास करत आहे। बरोबर आहे, आम्ही जवळपास 1.25 लाखाचा माल त्यांच्याकडून रिकवर केलेला आहे आणि दोघेही आरोपी गुन्हेगार वृत्तीचे आहेत। आमचे माननीय वरिष्ठ अधिकारी CP सर, DCP सर, जॉईंट CP सर आणि सगळे वरिष्ठ अधिकारी व आमचे DBचे जे आहेत API ठाकूर त्यांची टीम यांनी मिळून ही कामगिरी केली आहे।